होतोय का? मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्येच फ्रायडेला आय थिंक मी व्हिडिओ टाकला होता सिल्वरमधून प्रॉफिट बुक करा. त्याचे कारणं पण सांगितले होते सगळे. आता पण तुम्हाला कारणं सांगतो. सगळीकडे सोशल मीडियावर, Instagramवर, Facebookवर, Googleवर आणि ग्लोबली न्यूज चालू आहेत सिल्वरच्या सगळीकडे. YouTube चॅनल्सवर, YouTube रील्सवर सगळीकडे न्यूज चालू आहेत. सिल्वर वाढणार, सिल्वर वाढणार, सिल्वर असं होणार, तसं होणार, या होणार, त्या होणार. पण माझे जे टार्गेट्स होते 2,50,000 ते टार्गेट कंप्लीट झालेले आहे. माझे सगळे टार्गेट्स कंप्लीट झालेले आहेत सिल्वर मधले, जे मी शॉर्ट टर्म साठी दिले होते. लॉंग टर्म साठी टार्गेट अजूनही कंप्लीट झालेले नाही. ज्यांना लॉंग टर्म व्ह्यू आहे ते होल्ड करू शकतात, SIP कंटिन्यू करू शकतात त्याच्यामध्ये, किंवा जे शॉर्ट टर्म इन्व्हेस्टर आहेत ते प्रॉफिट बुक करणे गरजेचं आहे. कारण कसं आहे, सिल्वर वन साइड रॅली वरती गेलेलं आहे आणि हे कोणत्याही मार्केटसाठी चांगलं नसतं. आणि हे एवढे सगळे न्यूज जेव्हा चालू असतात ना, तेव्हा समजून जायचं की बाबा ह्याच्यातून बाहेर पडलं पाहिजे आणि प्रॉफिट बुक केलं पाहिजे. हे मी लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, प्रॉफिट बुक करा. जेव्हापासून मी सांगितलंय, व्हिडिओ टाकलाय फ्रायडेला, तेव्हापासून आज सोमवार आहे. आज बघा सिल्वरमध्ये टॉप बनवून कशी सेलिंग प्रेशर चालू आहे आज बघा. सिल्वर कसं पडलेलं आहे बघा, तुम्ही जाऊन आता एमसेक्सच्या चार्टवर. ठीक आहे, म्हणून मी सांगत असतो तेव्हा माझं ऐकत जावा. आणि कसं आहे, वन साइड रॅली हे कोणत्याही मार्केटसाठी चांगलं नाही ना, सिल्वरसाठी चांगलं नाही, कमोडिटीसाठी चांगलं नाही, कोणत्या स्टॉकसाठी चांगलं असतं ना, कोणत्या इंडेक्ससाठी चांगलं असतं. आणि जेव्हा अशा न्यूज ग्लोबली पसरत असतात तेव्हा समजून जायचं की बबल क्रिएट होत चाललेला आहे, आपण त्याच्यातून बाहेर पडलं पाहिजे, असं मला वाटतंय. हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आणि माझे सगळे टार्गेट कंप्लीट झालेत शॉर्ट टर्मचे. त्याच्यामुळे मी तुम्हाला सजेशन देईल की बाबा यातून बाहेर पडा. आता तुमची मर्जी आहे, तुम्ही काय करायचं ते तुमचा अनालिसिस असेल आणि तुम्ही तुमच्या अनालिसिसवर करा आणि तुम्ही डिसाईड करा की काय करायचं. पण SIP असेल तर, लॉंग टर्म व्ह्यू असेल तर ठेवू शकता कंटिन्यू, काही हरकत नाहीये सिल्वरमध्ये इन्व्हेस्ट राहायचं. फक्त शॉर्ट टर्म व्ह्यू आहे तो एक्झिट करा. बबल क्रिएट झालेला आहे, सेलिंग प्रेशर चालू झालेला आहे, स्टार्ट झालेला आहे. 2,50,000चं माझं टार्गेट होतं ते अचीव्ह झालेलं आहे. हे मला तुम्हाला सांगायचं होतं. आणि रिटेल इन्व्हेस्टरला काही भीती वाटत नाही जेव्हा, की बाबा हा सिल्वर वाढते तर आपण पण इन्व्हेस्ट करूया, न्यूज ऐकून सगळं इन्व्हेस्ट करूया, युट्यूबचे इन्फ्लुएन्सर, इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर सगळ्यांचं ऐकूया, ग्लोबली न्यूज चालू आहेत, चला इन्व्हेस्ट करूया, सिल्वर वर जाणार, वर जाणार, वर जाणार. तेव्हा असं होतं ना, तेव्हा आपण कधी पैसे लावायचे नाहीत. कारण वॉर्न बफेटनी बोललेत, वेन ऑदर्स आर ग्रीडी वी आर फेअरफुल, वेन ऑदर्स आर फेअरफुल वी आर ग्रीडी. जेव्हा ऑदर हे ग्रीडी होतात तेव्हा आपण बाहेर पडलं पाहिजे. हे तुम्हाला मला ह्या व्हिडिओमधून सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. मला असं वाटतं सिल्वरमध्ये बबल क्रिएट होतोय, सो आपण प्रॉफिट बुक केलं पाहिजे. आणि SIP असेल तर ती कंटिन्यू ठेवू शकता. डझंट मॅटर फॉर युअर इन्व्हेस्टमेंट. आणि यू हॅव टू ट्रस्ट म्युच्युअल फंड, यू हॅव टू ट्रस्ट अमित दाके. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू.